डॉग्स मुलांच्या मागे का लागतात? कारण पॅरेंट्स अशी पॅरेंटिंग करत नाही आहेत, जेणेकरून त्यांना समजेल की डॉग्सना कसं प्रेम करायचं आहे, त्यांच्याबरोबर कसं बिहेव करायचं आहे, त्यांना खाणं पिणं द्यायचं आहे, ना की दगड मारायचे आहेत. पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा. दगड मारण्यापेक्षा घरी जाऊन एखादी उरलेली चपाती घेऊन खाली यायचं आणि त्यांना फीड करायचं, हे शिकवलं गेलं, ही जागरूकता केली गेली तर खूप बरं होईल. सी हाव दिस चिल्ड्रन आर डुईंग. त्यांना बोलवतायत करून आणि मग त्यांचं बोलतायत की आमच्या मागे कुत्रे लागत आहेत. हे स्वतःच त्यांना प्रोवोक करतायत सो दॅट दे कॅन कम बिहाइंड दॅम अँड देन दे रन अवे अँड देन दे आर ब्लेमिंग दॅट दीज डॉग्स आर कमिंग बिहाइंड अस. या मुलांची याच्यात काही चूक नाही आहे. ते दगड घेऊन येत आहेत, त्यांना बोलवत आहेत आणि मग दगड मारत आहेत. दिवसभर त्या डॉग्सना काही खायला भेटलं नाही आहे आणि मग हे असं बोलवून त्यांना प्रेमाने बोलवतात आणि मग दगड मारतात. याच्याने डॉगच्या मानसिकतावर खूप जास्त फरक पडतो. मुलांना शाळेत ॲनिमल राईट्स, ॲनिमल वेलफेअरबद्दल काहीच अवेअरनेस होत नाही आहे. प्रशासन काही SPCA रूल अंडर कोणतेही होर्डिंग्स, पोस्टर लावून अवेअरनेस करत नाही आहे. आणि त्यानंतर घरातही पेरेंटिंग अशी होत नाही आहे दॅट दे विल सपोर्ट ॲनिमल्स इन अ पॉझिटिव्ह वे. दिस शुड बी स्टॉप्ड. दे डोंट नो हाव डॉग्स बिहेव, त्याबरोबर कसं वागायचं. अँड देन दे आर सेईंग दॅट डॉग बाईट अस. दिस इज वॉट दिस पीपल आर डुईंग. दे डोंट हॅव एनी अवेअरनेस. Ratnagiri Nagar Parishad should come and educate these people and their chairman so that they come to know how to behave with these dogs. Are you listening? See, they are provoking them, then throwing the stones on them. They are calling them. This is what these boys are doing. मग म्हणतात की कुत्रे आमच्या मागे आलेत, आम्हाला चावतायत. This is what they are doing.